महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी चरणी नतमस्तक होऊन ग्रामपंचायत एकदरा ताजी नांदेड या असणाऱ्या माझ्या गावावर एक नाही दोन नाही अक्षरक्ष कोट्यावधी 2 कोटी रुपयाचा शासनाच्या पैशाचा उपहार करण्यात आलेला आहे। यामध्ये सरपंच अनुसया संभाजी कदम, ग्रामसेवक या ठिकाणी माधवी ऐनवार, विलास वाघमारे आणि पवन वाघमारे यांनी तिघांनी मिळून केलेला आहे। 14 दिवस नांदेड जिल्हा अधिकारी कार्यालय या ठिकाणी रक्ताचं पाणी करून आम्ही उपोषण केलं आणि उपोषण केल्याच्या नंतर आम्हाला तिथं अन्याय दिलेला नाही राजकीय दबावापोटी। म्हणून आज छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी माझ्या गावातील तळागाळातील जनतेला, गोरगरीब जनतेला न्याय भेटावा आणि ही सत्याची लढाई या ठिकाणी टिकावी आणि गावावर जो काही मनरेगा मार्फत मातोश्री पांढण रस्ते अबळा केलेत, घरकुलासारख्या मोठमोठ्या योजना आहेत, JJM उन्हाळ्याचे एवढे दिवस आहेत, 2.5 कोटी रुपये शासनाने JJM जल जीवन मिशन योजनेला खर्च केले असताना सर्व गावांना पाणी नाही। वित्त आयोग अक्षरक्ष उचलून खालेला आहे। आम्हाला टोंगळ्या इतकाले रस्ते आहेत आणि नांदेडचे BDO नांदेडच्या पंचायत समितीने अक्षरक्ष खोटा अहवाल दिलेला आहे। आम्हाला विभागीय चौकशीची मागणी असताना पंचायत समिती स्तरावर चौकशी दिली आणि आम्हाला या ठिकाणी दडपून टाकण्याचा, पोलीस केस करण्याचा, जिवंत मारण्याच्या या ठिकाणी धमक्या दिल्या। गजा कदम हा अनुसया कदमचा या ठिकाणी सरपंच असणाऱ्या कदमबाईचा मुलगा आहे। अक्षरक्ष जिवंत मारण्याच्या धमक्या देतो। ह्या पोलिसांनी अद्याप कुठलीही कारवाई केलेली नाही। आम्ही ऍक्शन घेऊ आणि आम्ही मेल्याच्या नंतर या ठिकाणी आमच्या मरणाची वाट पाहायली। हे सर्वस्वी अन्याय आहे आणि हा आम्ही खपून घेणार नाही। म्हणून एकदऱ्यातील जनतेसाठी आखरी श्वासापर्यंत या ठिकाणी मी माझा लढा चालू ठेवील आणि जेवढा या ठिकाणी पैशाचा अपहार केला, शासनाच्या योजना या ठिकाणी लादल्या, खोटे कागदपत्रे दाखवून त्या 4 पटीनं वसूल केल्याशिवाय शांत बसणार नाही। जे असणारे 2-3 सदस्य हे पैशाच्या लालचीपोटी या ठिकाणी बळी पडले तर त्यांच्या पैशाला व सरपंचाच्या, त्यांना सुद्धा हायकोर्टामध्ये आम्ही खेचलेला आहे आणि जनहित याचिकेमार्फत आम्ही तेही या ठिकाणी प्रकरण या न्यायी मार्गाने लावू यात शंकाच नाही। उपोषणाचा कितवा दिवस आहे? उपोषणाचा आजचा पहिला दिवस आहे। दिनांक 9/3/2026 रोजी पहिला दिवस आहे। जोपर्यंत आमची विभागीय आयुक्तालयीन चौकशी या ठिकाणी येऊन प्रत्यक्ष आमच्या समक्ष एकदरा गावाची दप्तर चौकशी करणार नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही। पोलीस कर्मचारी अधिकारी आले का? अजून अद्याप या ठिकाणी पोलीस स्टेशन बेगमपुरा तसेच पोलीस आयुक्तालय या ठिकाणी यांची 2 टीम येऊन गेल्या, विचारपूस केली, आमचं वय, नाव, गाव पूर्णपणे विचारलं आणि आम्हाला फोन नंबर दिले। कुठलंही अडीअडचण आली तर आमच्याशी कॉन्टॅक्ट साधू शकता अशी त्यांनी आम्हाला कोऑपरेट केलं, मदत केली। आपल्या जर मागण्या मान्य नाही झाल्या तर आपल्या आंदोलनाची भूमिका काय राहील? आमच्या जर मागण्या विभागीय आयुक्तालय साहेबांनी नाही जर मान्य केल्या तर येणारं उपोषण आझाद मैदान मुंबई या ठिकाणी करू, मंत्रालय हलवून टाकू। जोपर्यंत एकदरा गावाला न्याय देत नाही, शासनाच्या कोट्यावधी रुपयाचा अपहार केलेला आहे, जोपर्यंत तो आम्हाला देत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी शांत बसणार नाही। आखरी श्वासापर्यंत लढू, देवासाठी लढू, गावासाठी लढू, सत्यासाठी लढू। आपली नेमकी मागणी काय? आमची मागणी एकच आहे। एकदरा गावामध्ये कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे। एकटं सरपंच आणि माधवी ऐनवार ग्रामसेवक, विलास वाघमारे, पवन वाघमारे यांच्यावर या ठिकाणी दप्तर चौकशी व्हावी आणि दुधाचं दूध, पाण्याचं पाणी या ठिकाणी व्हावं। अक्षरक्ष आमचे मनरेगा मार्फत रस्ते उचलले, जल जीवन मिशन नसणाऱ्या योजनेमध्ये घोळ केला, कोट्यावधी घरकुलामध्ये घोळ केला। अजून लोकांना 78 घरे एकदरा ग्रामपंचायतीमध्ये बांधली नाही
पैसे उचलले, सरपंचांना अर्धे खाली आणि अर्धे समोरच्याला दिले. जे रोजगार दाखवले तर मनरेगा मार्फत, त्या रोजगारांना अजून माहित नाही आपल्या नावावर आज 2.5 वर्ष झालं पैसे येतात. ते म्हणतात त्यांचे ATM सर्व सरपंचाकडे आहे. असा काळा बाजार आहे. हा नेस्त नाबूद करू आणि सत्यासाठी या ठिकाणी लढू. काय नाव आपलं सर? रामदास संभाजीराव भोजने, राहणार एकदरा, ताजी, नांदेड. मी जनता माहिती अधिकार समिती संस्थापक अध्यक्ष BB हिंगोले, तसेच माझे सहकारी मित्र रामदास संभाजी भोजने. आम्ही ग्रामपंचायत एकदरा, तालुका जिल्हा नांदेड या ग्रामपंचायतचे सरपंच अनुसया संभाजी कदम, तसेच विलास वाघमारे ग्रामसेवक पवन वाघमारे, तसंच ग्रामसेवक माधवी ऐनवार, या चौघांनी मिळून फार मोठ्या प्रमाणात 2 कोटी रुपयाचा अपहार केलेला आहे. तरी या संबंधात आम्ही नांदेड येथे जिल्हाधिकारी कार्यालय याच्यासमोर 14 दिवस आमरण उपोषण केले, तरी जिल्हाधिकारी साहेबांनी कसल्याही प्रकारची आमची दखल घेतली नाही. जाणून बुजून आमचं प्रकरण पाठीमागे दडपण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसेच आमची विभागीय चौकशीची मागणी असता जाणून बुजून नांदेड पंचायत समितीचे BDO PN सुरडकर यांनी आमच्या उपोषणस्थळी येऊन आम्हाला उघड धमक्या दिलेल्या आहेत. जर तुम्ही आम्ही जे समिती गठीत केलेली आहे, आम्हाला मान्य नसताना पण त्यांनी समिती गठीत केली. त्यानं आम्हाला येऊन म्हणत होते की त्या समिती गठीत केली, त्यांच्यावर सह्या करा. जर सह्या नाही केल्या तर आम्ही वजिराबाद पोलीस स्टेशनचे निरीक्षक यांना सांगून खोटे आरोप घालून तुम्हाला डांबून ठेवण्यात येईल, असे आरोप आमच्यावर करत राहिले. तसेच तिथं न्याय मिळाल्यामुळं आम्ही आज छत्रपती संभाजीनगर इथे आमरण उपोषणचा आमचा पहिला दिवस आहे. आमचं एवढीच विनंती आहे, विभागीय आयुक्त साहेबांनी आमच्या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन विभागीय चौकशी समिती गठीत करून आम्हाला व आमच्या गावकरी जनतेला न्याय मिळवून देण्यात यावा, ही एवढी विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र.